तेजस्वी यादव 3000 मतांनी पिछाडीवर आहेत। बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार बनवतंय हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। बहुमताचे जे काही आकडे आहेत ते आता समोर येताना पाहायला मिळत आहेत आणि पुढच्या काही वेळामध्ये बिहारचा निकाल पूर्णपणे स्पष्ट होणार आहे। मात्र सध्या तरी आपण पाहतोय भाजप आणि जेडीयू मिळून बिहारमध्ये सरकार बनवणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। आणि आता आपण पाहतोय की मिठाईचे बॉक्स या जेडीयू कार्यालयाच्या बाहेर आणण्यात आलेले आहेत। एक छोटासा मंडप या ठिकाणी उभारण्यात आला आणि रस्त्याच्या अगदी बाजूला हे सगळे मिठाईचे बॉक्स जे आहेत ते आणण्यात आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांकडून सगळा उत्साह जो आहे तो साजरा केला जातो। या सगळ्या बाजूला आपण पाहतोय की कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमतायत, उत्साह साजरा करतायत, जल्लोष सुद्धा साजरा करतायत, फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळते। मात्र पोलीस कुठेतरी हा जल्लोष अगदी मोठ्याने होऊ नये याची देखील खबर घेत आहेत, कारण तशा पद्धतीच्या सगळ्या सूचना ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत। आप लड्डू बांट रहे हैं, नीतीश कुमार फिर एक बार सीएम बनने जा रहे हैं। 20 साल में क्या कुछ बिहार की जनता को मिला और बिहार की जनता ने किस मुद्दों को लेकर एनडीए को चुना है? देखिए, सबसे बड़ा बात सुशासन, न्याय के साथ विकास, महिलाओं का विकास, किसान मजदूरों का विकास, छात्रों का विकास जिस गति से हुआ है उसका कोई जोड़ नहीं है। आने वाले दिन का शुभ संकेत है कि आप बिहार में उत्तरोत्तर विकास, डीजीपी बढ़ना, यहाँ का जीडीपी लगातार विकास रेट डबल डिजिट में, और आने वाला दिन का शुभ संकेत है। एक एक लोग विकास चाहता है, सब जगह रोड, सड़क, बिजली, पानी, चाक चौबंद, विद्यालय, थाना और तमाम चीज़ जो आप देखिएगा, युवाओं का स्टूडेंट क्रेडिट कार्ड, विद्यालयों में ये बच्चों का टीचर के 2-3 लाख टीचरों की बहाली होना, 10 लाख का टारगेट को पूरा करना, 1 करोड़ का टारगेट रखना। सरकार तो बन रही है, मिठाई बांटी जा रही है, फटाके भी फूट रहे हैं, किस तरह का जश्न होगा? कितना जश्न होगा? चलिए किस तरह का जश्न? पूरा जश्न का माहौल है, कोई नहीं रोकने वाला है। आने वाला दिन का शुभ संकेत, समझ गए? आपण पाहतोय हे सगळे कार्यकर्त्यांच्या भावना आहेत। त्या बाजूला आपण पाहतोय लाडू जे आहेत ते या ठिकाणी कार्यालयाच्या बाहेर आणण्यात आलेले आहेत आणि लाडू एकमेकांना भरवले जात आहेत। त्याचबरोबर हे जे स्वीट्स आहेत ते या ठिकाणी आणल्यानंतर जल्लोष जो आहे तो अशा पद्धतीने साजरा केला जातो। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की मिठाईचे बॉक्सेस या ठिकाणी आहेत, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जेडीयू कार्यालयाच्या बाहेर जमतात आणि फटाके फोडून त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने आपला आनंद जो आहे तो या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। एनडीए पुन्हा एकदा बिहारमध्ये बहुमताने सत्तेमध्ये येत आहे असं जवळपास आता आकड्यावरून स्पष्ट झालेलं आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता जेडीयूचा असेल, भाजपचा असेल किंवा मग तो सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आनंद। तर चौथ्या फेरी अखेरीस तेजस्वी यादव 3016 मतांनी पिछाडीवर आहेत। तेजस्वी यादवांसाठी हा एक मोठा धक्का। राघोपूर हा अगदी परंपरागत मतदारसंघ, मात्र तेजस्वी यादव या ठिकाणी 3016 मतांनी पिछाडीवर आहेत। जेडीयूचं कार्यालय असेल किंवा भाजपचं कार्यालय असेल त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जेडीयू कुठेतरी बिहारमध्ये पुन्हा एकदा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उदयाला येतोय। मागच्या वेळेला ज्या सीट्स कमी होत्या त्या यावेळेला सुद्धा बहुमतानं वाढलेल्या पाहायला मिळतात। आरजेडी आणि काँग्रेसने या ठिकाणी प्रयत्न केलेले होते, मात्र भाजपनं पुन्हा एकदा जंगलराज नको या मुद्द्याच्या आधारावरती प्रचार केलेला होता आणि आता आपण पाहतो की भाजपचे आकडे जे आहेत ते आता जेडीयू पेक्षा वाढलेले पाहायला मिळतात। जवळपास 82 जागांवरती भाजपचं सगळे उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती आहेत, जेडीयू 75 वरती आहे। मात्र आरजेडी आणि काँग्रेसचा या बिहारच्या निवडणुकीमध्ये जवळपास सुपडा साफ झालेला आहे आणि कार्यकर्ते जेडीयूचे असतील, भाजपचे असतील ते मोठ्या उत्साहाने आपला जल्लोष साजरा करतायत, वेगवेगळ्या पद्धतीने आपला आनंद जो आहे तो व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, पटना, बिहार।